नागपुरातील कळमना पोलिसांनीच गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी केलेल्या कारवाईमध्ये 2 युवकांना अटक केली। गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत आरोपींकडून राजस्थानातून आणलेली धारदार तलवार आणि 2 चाकू जप्त केले। नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहर नगर परिसरात काही युवकांनी बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं छापेमारीची कारवाई केली। या कारवाई दरम्यान 19 वर्षीय कुणाल मोहन बंजारे याच्या घरातून एक धारदार तलवार जप्त करण्यात आली। चौकशी दरम्यान कुणालनं ही तलवार शिवम उर्फ तरुण शत्रुघ्न वर्मा याच्याकडून खरेदी केली असल्याची माहिती दिली। यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीच्या घरावरही छापा घातला। या कारवाईत 2 धारदार चाकू जप्त करण्यात आले। जप्त करण्यात आलेली शस्त्र राजस्थानमधून आणल्याचा प्राथमिक तपासात संशय व्यक्त करण्यात येतोय। कळमना पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। पुढील तपास सुरू आहे। मागील 4-5 दिवसात आम्ही एकूण 4 भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई केलेली आहे। त्याचप्रमाणे सदरची कारवाई केलेली आहे। यांनी खाटूश्याम येथून सदरचे शस्त्र आणल्याचे निष्पन्न झालेले आहे राजस्थान येथून। हे जवळ शस्त्र बाळगतात आणि एखाद्या वेळी थोडासा जरी भांडण झालं तर हे लगेच घरातून शस्त्र काढतात। अशा प्रकारे त्यामुळे यांची घरजडती घेऊन अशा प्रकारे कारवाई करणे आवश्यक आहे।